जोडलं जातं. आता बघ तुझं नाट्य संगीत वगैरे ह्याच्या सगळ्या कारण काय आहेत तर घर पार्श्वभूमी वगैरे. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तुम्हाला काही स्वतःची शेती नाही, जमीन वगैरे याचा कधीच तसं थेट म्हणजे पीक पाणी वगैरे ह्याचा कधीच काही हे नाही, गंध नसताना थेट स्वामीनाथनची भेट घेऊन तू स्वामीनाथनवरती पुस्तक लिहिलंस. हे कसं काय जमलं किंवा हे काय केलंस ह्याच्यात? नाही, स्वामीनाथन सरांना मी भेटायला गेलो तेव्हा त्याच्या आधीची पार्श्वभूमी अशी आहे, 1900 मला वाटतं 89 साली वसंतराव पळशीकरांमुळे जपानमधले फुकुओका एका काळीतून म्हणजे 1 स्टार रिव्होल्युशन लिहिणारे ते भारतात आले होते आणि ते म्हणले की अरे ते येणार आहेत, तू त्यांना भेटायला ये पुण्याला. त्यांचं ऐकायला गेलो होतो. तर ते त्यावेळेला निसर्ग शेतीबद्दल बोलत होते आणि तिथं श्रीय दाभोळकर सर आले होते. द्राक्ष शेतीवाले गणिताचे प्राध्यापक, ज्यांनी महाराष्ट्रातली द्राक्ष शेती, डाळिंब शेती, बोर शेती म्हणजे त्यावेळेला मराठीतलं सगळ्यात खपाचं मासिक होतं बळीराजा. 22,000 त्या काळात वर्गणीदार होते. ते प्रश्न लिहायचे आणि पोस्ट कार्डवर दाभोळकर सर त्यांना उत्तर लिहायचे. हे गणिताचे प्राध्यापक झाडाला किती पान आलं, किती सूर्यप्रकाश घेतला तर किती फळ येईल हे सांगायचे. त्यामुळे किती इनपुट आणि आउटपुट या सगळ्यात बोलायचे ते. तर ते म्हणले की हे काही खरं नाही आहे. मग आलं म्हणलं हे काहीतरी वेगळं बोलत आहेत. मग मी त्यांच्या सहवासात आलो आणि ते काय काय करतात बघायला लागलो आणि मग घराभोवती जेवढं जमेल तेवढं म्हणजे नाही तर मी भाज्या कुठं मला माहित नाही, काहीच नाही, ते सगळं बघायला लागलो. तर त्याच्या खूप खोलात आणि बरेच वर्ष मी त्याच्या म्हणजे सहवासात त्या गोष्टीच्या होतो. त्यामुळे शेतीतलं काय जे चाललंय त्याची माहिती होती. दुसरं इथं वैद्य गुरुजी होते. ते वैद्य गुरुजी म्हणजे शेतीतलं प्रचंड अभ्यास असलेले हे, त्यामुळे इतकं सहजगत्या समजत होतं म्हणून अगदीच माहीत नाही अशातला भाग नव्हता. आणि त्यात काय झालं की माझी 92-93ला धोंडे सरांची ओळख झाली, भागवतराव धोंडे, जे सलग समतल चराचं महाराष्ट्रातलं काम करणारे अतिशय साधे जे साधू पुरुषच होते ते. तर त्यांना मी सांगितलं की सर म्हणलं असं असं स्वामीनाथन सरांवर मला हे करायचं. तर ते म्हणले तुम्ही लिहा. आणि मी प्रत्येक पान त्यांना दाखवून त्यांनी ठीक आहे म्हणल्यानंतर मी ते लिहित होतो. आणि ते म्हणले जरा शेतीबद्दल तुम्ही वाचा. तर मग म्हणलं काय वाचू? तर भारतीय शेतीचा इतिहास, रंधवा नावाचे कृषी शास्त्रज्ञ त्यांनी लिहिलेले 3 खंड आहेत, मला वाटतं 800 पानाचे 3 खंड आहेत. ते तुम्ही वाचलेच पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून शेतीकडे काय झालंय काय नाही. अल्बर्ट हॉवर्ड नावाचे गृहस्थ इंदोरला होते, त्यांनी मातीसाठी काय केलंय, खतासाठी काय केलंय, हे सगळं वाचत जाऊन मग आपण कुठून कुठं आलो हा निदान वृत्तांत आपल्याला सांगता येईल. असं करत ते मी वाचत होतो. पण शेतीतले जे प्रयोग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाभोळकरांचा सरांचा एक सिद्धांत होता तेव्हा की 10 गुंठ्याची जमीन 5 माणसाच्या कुटुंबाला पुरेल एवढं उत्पन्न देऊ शकते. ते प्रयोग जिथे जिथे केले जात होते ते मी प्रयोग पाहायला झालो होतो. म्हणजे इकडं अंकोलीला अरुण देशपांडे, अमरावतीला फुटाणे आणि सचिदे म्हणून पनवेलला होते. ह्या सगळ्यांचे प्रयोग करून त्यांच्याशी बोलत असल्यामुळे शेतीबद्दल माहिती मिळत जाते. स्वामीनाथन पण कसं पोचला? मी स्वामीनाथन सरांना पत्र लिहिलं की असं असं मला आपली मुलाखत द्यायची इच्छा आहे. त्यांनी पत्राने उत्तर लिहिलं आणि मग मी थेट चेन्नईला जाऊन उतरून त्यांची मुलाखत घ्यायला लागलो. आणि मग तिथं राहून मुलाखत घेतली. त्यांनी काही पुस्तकं दिले. मग ते घेतल्यानंतर मी त्यांच्यावर जो लेख लिहिला तो लोकसत्ता दिवाळी अंकात आला. त्यावेळेला अरुण साधू म्हणले की ह्याचा तो पुस्तकाचा विचार कर. मग मी पुन्हा तिथं जाऊन 1 महिना राहिलो. मग त्यांचं पूर्ण काम अनेक ठिकाणी जाऊन पाहिलं. आणि 2000 साली जेव्हा त्यांच्यावर पुस्तक आलं तेव्हा हिंदूनी असं लिहिलं होतं की एक मराठी पत्रकार स्वामीनाथन सरांवर पुस्तक लिहितोय आणि अजूनही तमिळ भाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये त्यांच्यावर पुस्तक नाही. तर ते त्यांच्यावरचं आलेलं पहिलं पुस्तक होतं. म्हणजे त्याच्यापूर्वी कोणी लिहिलेलं नव्हतं लिहिलेलं. आता हे सगळं करताना म्हणजे आता पर्यावरण हा तुझा आवडीचा विषय होता. पर्यावरण विषयामध्ये आज म्हणजे भारतात तू एक वेगळा म्हणजे काय म्हणतात ह्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास असलेला व्यक्ती अशी म्हणून तुझी एक ओळख आहे. आणि या निमित्ताने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तू सहभागी झालास. तर या विषयाचा अभ्यास करणं, त्याची आवड हा तर आहेच विषय, पण आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये काय स्थिती राहील हो
की पर्यावरणाशी म्हणून असं म्हटलं जातं की जग बुडी अनेक विषय आहेत, तर याला एक थोडक्यात आम्हाला काय स्थिती राहील, पुढचं भविष्य काय राहणार आहे पर्यावरणात? म्हणजे आपण आजच सुरू करू की आता सध्या ग्लासगोमध्ये स्कॉटलंडच्या जागतिक परिषद चालू आहे, हवामान परिषद, आणि सगळे जगातले नेते तिथं आता जमलेले आहेत. तर ही परिषद का महत्त्वाची आहे? तर पृथ्वीचं पॅरिसमध्ये असं ठरवलं होतं की पृथ्वीचं तापमान 2 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ नये. त्यासाठी काय, तर कार्बन उत्सर्जन कमी करणं आवश्यक आहे. आता कार्बन उत्सर्जनबद्दल मुद्दाम सांगतो की आत्ताचं कार्बन उत्सर्जन नाही, 1850 साली औद्योगिक क्रांतीच्या वेळेला जगामध्ये कार्बन उत्सर्जन हे फक्त अर्धा गिगॅटन म्हणजे 0.53 गिगॅटन एवढं होतं. ते गेल्या वर्षी जवळजवळ 36 गिगॅटनपर्यंत गेलेलं आहे. हे कार्बन उत्सर्जन जेव्हा आपण कमी करू तरच जगाची तापमानवाढ कमी होणार आहे आणि हवामान बदलावर काही ना काहीतरी करता येईल. याची मुदत काय, तर 2030 पर्यंत ते 18 गिगॅटननी कमी करणं आवश्यक आहे. मग हे कोणी कमी करायचं, तर जगातले ऐतिहासिक प्रदूषक कोण कोण आहेत, तर अमेरिका, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, हे सगळ्या देश हे आत्तापर्यंतच्या प्रदूषणापैकी जवळजवळ 70% प्रदूषणाला जबाबदार आहेत. तर आता मुद्दा असा आहे की आपल्याला जर 1.5 अंश सेल्सिअसच वाढायला द्यायला पाहिजे, तर हे 10 वर्षात करणं खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीने काय काय प्रयत्न व्हायला लागलेत हा एक मुद्दा वेगळा आहे. पण त्या सगळ्यात महत्त्वाचं विज्ञान सांगते ते असूनही राजकारण त्याच्या आड येते. कारण सध्या जगातले मोठे प्रदूषक देश आहेत ते अमेरिका आणि चीन. अमेरिका आता बायडेन आल्यानंतर, ट्रम्प तर सगळ्यांना नकारतच होते, म्हणजे यात एक गमतीदार किस्सा, जेव्हा पहिल्यांदा 92ला कार्बन उत्सर्जन वाढते, ग्रीन हाऊस इफेक्ट तो महत्वाचा आहे असं म्हटले, त्याला बुशने उत्तर दिलं आम्हाला व्हाईट हाऊस इफेक्ट महत्वाचा आहे, आम्ही ऐकणार नाही काही. हीच भूमिका जर ठेवली तर जग खूप वाईट दिशेने जाणार आहे. पण आता जी जागरूकता वाढतीये, आदिवासींपासून विद्यार्थ्यांपर्यंत वाढते, पण ती नुसतंच वाढून उपयोग होणार नाही, कार्बन उत्सर्जन कमी करणं आवश्यकच आहे. त्या दिशेने आता जर आपण गेलो तर नक्कीच 2040 नंतर आपल्याला बरी परिस्थिती दिसू शकेल. पण त्याबरोबर महत्त्वाचं काय, म्हणजे एकीकडे विज्ञान आहे, एकीकडे राजकारण आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपला विचार काय, आपल्या विचाराचा पाया काय. तर तो विचाराचा पाया औद्योगिक क्रांतीनंतर जणू काही माणसाने निसर्ग आम्ही अंकित करू, गुलाम करू या दृष्टीने माणूस वागायला लागला. ती वृत्ती आपली अजूनही शिल्लक आहे. जोपर्यंत आम्हाला निसर्गाच्या सोबत राहायचंय, आणि निसर्गाने करोनापर्यंत सगळे झटके दिलेले आहेत आणि सांगितले की तुम्ही असं करू नका, हे जर आपण करायला लागलो, आणि त्या दृष्टीने जगामध्ये खूप चांगलं संशोधन होते. म्हणजे निसर्गाची अदृश्य किंमत काय हे डॉक्टर पवन सुखदेव सांगतायत, जैवविविधतेची किंमत काय हे पार्थो दासगुप्ता सांगतायत, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीतले अर्थतज्ञ आहेत, हे आपल्याला समजून सांगतात. आणि त्या दृष्टीने जगात खूप चांगले प्रयत्न होत आहेत. म्हणजे पॅरिस शहर म्हणजे क्लायमेट चेंजचं ॲडॅप्टेशन, तर क्लायमेट रेझिलियंट सिटीज आणि क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर याबद्दल काय विचार होतोय, तिकडं आपल्याला जाणं आवश्यक आहे. आपण जेव्हा तिकडं जाऊ पुढची पिढी, तर आपल्याला एक खूप सुकर आयुष्य जगता येईल. ते अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्याला प्रवास जो करायला लागतो शहरामध्ये, 15 मिनिटामध्ये पॅरिस सगळ्या गरजा भागतात. अरे वा, बहुतेक सगळ्या. म्हणजे तुम्हाला फारसी यातायात करू नये. मिलान, मेलबोर्न हे शहरं 20 मिनिटाच्या अंतरात गरजा भागतील असे व्हायला लागलेले आहेत. असं जेव्हा व्हायला लागेल, हे डिझाईन जेव्हा बदलेल, आफ्रिकेमध्ये 85% कोरड्या मातीत राहील असा मका आहे, आणि बांगलादेशमध्ये तरंगणारी शेती केली आहे. बांगलादेशची जमीन हळूहळू पाण्यामध्ये समुद्रार्पण होते, त्यातनं बाहेर पडण्यासाठी ते चक्क तरंगणारी शेती करतात. तरंगणाऱ्या शेतीमध्ये बटाट्यापासनं भेंडीपर्यंत अनेक गोष्टी घेतात. हे समायोजन आहे. हे जेव्हा सार्वत्रिक होईल, सगळीकडे येईल, तेव्हा आपल्याला हवामान बदलाशी सामना करता येईल. नाही तर हे संकट हे पृथ्वीवरचं संकट आहे. म्हणजे खरोखरच समूळ उच्चाटनाकडे आपण जाऊ का, जीवसृष्टी नष्ट होईल का अशी भीती व्यक्त करतायत. आणि इतक्या कडेलोटाला आलोय, आणि हे ठरवण्यासाठीचे हे 10 वर्ष आहेत. कारण या 10 वर्षामध्ये जितके आपण कडक पावलं उचलू, आपण म्हणजे जग. पण त्यातली परत महत्त्वाची गोष्ट अशी, हा प्रश्न सर्वांचा आहे, त्यामुळे तो कोणाचाच नाही आहे असं होऊ नये. या दृष्टीने जसा दबाव येईल त्या पद्धतीने आपली वाटचाल होईल, आणि तीच एक आशादायक गोष्ट असू शकते. आपल्याकडच्या
शिक्षण पद्धतीविषयी, म्हणजे गुरुकुल पूर्वीची पद्धत होती, त्यानंतर भरपूर बदल झाले. ओव्हरऑल ह्या शिक्षणामध्ये पूर्वीचं शिक्षण, आत्ताचं शिक्षण आणि शिक्षणाचं एकूण जगाच्या तुलनेत आपण कुठं आहोत आणि काय शिक्षणाचं भवितव्य आहे भारतीय शिक्षणाचं असं वाटतं? काय शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण मागं गेलो का काय असं वाटायला लागलं. म्हणजे त्याचं कारण असं आहे, आपल्याकडच्या शिक्षणातला सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग हा 1913 साली रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन चालू करून केला होता. म्हणजे त्यांना नोबेल मिळालं आणि नोबेलची रक्कम त्यांनी ती शाळेची जागा घेऊन, पण ती जी कल्पना होती की अतिशय खुली शाळा, निसर्गाच्या सानिध्यातली शाळा, आणि मुख्य म्हणजे साहित्य, कला या सगळ्यांना महत्त्व देणारे. म्हणजे तिथं नंदलाल बोस सारखे चित्रकार शिकवायला होते, संगीत, नृत्य हे सगळं शिकवायला होते. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की सत्यजित राय, अमर्त्य सेन हे तिथून तयार झालेले विद्यार्थी आहेत. तर त्यांची जी शिक्षणाविषयीची खुलेपणाची संकल्पना होती ती आपण किती पुढे नेली. आणि आज आता 21व्या शतकामध्ये जगातलं उत्तम शिक्षण हे नॉर्दिक कंट्रीज म्हणतो आपण ज्याला, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, इकडं दिलं जातं. तिकडं बालशिक्षणाला इतकं महत्त्व आहे की बालवाडीचं प्रशिक्षण 3 वर्ष घेतल्यानंतर, म्हणजे आधी तुमचं काय शिक्षण आहे ते पूर्ण होईल शिक्षण क्षेत्रातलं, आणि त्यानंतर बालवाडीचं विशेष प्रशिक्षण घेऊन त्यांना अधिक वेतन घेऊन बालवाडीत शिकवलं जातं. तर मेंदूशास्त्राचा अभ्यास करणारे काय सांगतात की आधी आपण पाहायला लागतो, नंतर ऐकायला लागतो, त्या क्रमानं आपण गेलं पाहिजे. आपल्याकडं लिहिण्याचा अट्टास एवढा आहे की त्या पोराला अरे तू 12 आकडी काढ, ABCD काढ, यात आपण अनेक दबाव आणून त्याची क्रिएटिव्हिटी नष्ट करतो. तिकडं आता जे ह्या देशांमध्ये पहिल्यांदा तुम्ही बघा, खुलेपणानं बघा, कुठलाही दबाव न घेता ऐका, ते व्यक्त करा आणि शेवटी लिहायला लागा. आणि त्यामुळे आणि त्यात त्यांनी निसर्गाविषयीचं प्रेम, माणसाविषयीचा आदर हे व्यक्त करण्याला खूप महत्त्व दिलेलं असल्यामुळे ते लहानपणापासून, म्हणजे कुठलाही अपशब्द वापरायचा नाही. हे आपल्याकडे होईल का? आपल्याकडे सर्रास इतके अपशब्द, आपण त्या वातावरणात वाढल्यामुळे विचार करण्याची पद्धती, कोणाला कमी लेखायचे, हे आंधळ्या, हे जे काही आहे हे तिकडं होत नाही. तसं कुठल्याही पद्धतीचं अवमूल्यन करणं हे घातक आहे. हे म्हणून ते सर्वांचा आदर करा, म्हणजे माणूस आणि निसर्ग यांचा आदर करायला लागतात. हे तिकडचं महत्त्वाचं लक्षण आहे. त्यामुळे ते निसर्ग संवर्धनाच्या, कलेच्या क्षेत्रामध्ये इतके पुढे जातात की आता 21व्या शतकात विविध ज्ञानशाखांचा जो संगम होतोय तो आपल्याकडे अजूनही अजिबात दिसत नाही. म्हणजे जीवशास्त्र, आत्ता कुठे काही ठिकाणी आपण उदारमतवादी कला, म्हणजे लिबरल आर्ट्सचे कॉलेजेस मोठ्या शहरांमध्ये, मराठवाड्यात तर एकही नाही आहे. बरोबर, हे होणं आवश्यक आहे. पण कला आणि विज्ञान एकत्र कसं करता येईल, म्हणजे न्यूरोलॉजी आणि आर्किटेक्चर, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि असे विविध ज्ञानशाखा एकत्र आणून तिथं प्रकल्प होत आहेत. ते लहानपणापासून होत आहेत. म्हणून एक समग्रता परत परत आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या विचार करण्याच्या पद्धतीने शिक्षणाने आपल्याला विखंडित, फ्रॅगमेंटेड विचार दिलेला आहे. तो समग्र जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ते व्यक्तिमत्व पूर्णपणे खुलणार नाही. आपल्याकडं अजूनही संगीताला महत्त्व दिलं जात नाही, चित्रकलेला महत्त्व दिलं जात नाही, ते मन लावून बघितलं जात नाही. आपल्याकडे संग्रहालय निघत नाहीत. आणि या सगळ्यात महत्त्वाचं, परत आता आपण मराठवाड्याबद्दल बोलू, बाकीचं दूर राहू दे, की हे कोणी केलंय तिकडे? अमेरिकेमध्ये हार्वर्ड, स्टॅनफर्ड हे विद्यापीठं तिकडच्या उद्योगपतींनी निर्माण केलेले आहेत. धनिकांनी तिकडं कलेला आश्रय दिला. कला संग्रहालय, म्युझियम्स हे सगळं त्यांनी जतन करण्याचं काम केलं. म्हणून 400-400, 500-500 वर्षापासूनचा इतिहास जपून त्याला वृद्धिंगत करणं असा अभ्यास कल्याण तिकडं होतो, तो आपल्याकडे अजिबात होत नाही. आपल्या लातूरमध्ये, मराठवाड्यामध्ये 100 कोटीच्या वर मालमत्ता असणारे किमान 1000 धनिक आहेत. पण ते खर्च कुठं करतात? तुम्हाला उत्तम मनुष्यबळ नको आहे का? लातूरमध्ये एक आर्ट गॅलरी नाही चांगली. बरोबर. मराठवाड्यामध्ये मानसशास्त्र शिकवायची कॉलेज 3 पण नाही आहेत. ही आपली दैनावस्था आहे. मराठवाड्याबद्दल मला पुन्हा जाताना सांगावंसं वाटतं, आपल्याकडं
राष्ट्रीय शाळा 100 वर्षापूर्वी निघाली होती. आज आपण कुठं असायला पाहिजे होतं? खरं आहे. आपण पूर्णपणे मागं गेलेलो आहोत. ज्या वेळेला बाबासाहेब परांजपे मुरुडला शेती, विज्ञान, तंत्रज्ञान एकत्र मुलांना शिकवायचे, ते नाला बांध करायला शिकवायचे, ज्याचा फायदा तेरणेच्या कारखान्याला झालेला आहे. असं सगळं शिक्षण एकत्र असण्याचा विचार पूर्वी देशातले, मराठवाड्यातले लोक करत होते. आज आपण तो करत नाही. शिक्षण हे अतिशय दुर्लक्षित क्षेत्र आहे किंवा पूर्णपणे तद्दन व्यापारी गल्ला भरू शिक्षण केलं जाते आणि त्यामुळे मुलं फक्त आणि फक्त पैसा कमवण्याचा विचार करतायत. हे भविष्यासाठी घातक आहे. त्याच वेळेला तिकडं अतिशय लहान वयामध्ये अतिशय कल्पकरित्या खेळामध्ये, संगीतामध्ये, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये ते मुलं पुढे चाललेली आहेत. आपण तिकडं जाण्यासाठी आपल्या पिढीने काहीतरी विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. महिलांचे जे प्रश्न आहेत ना, आपल्याकडचे प्रश्न, जगातले प्रश्न, आणि त्या मानाने आपल्याकडचं महिलांचा जो होत असलेला विकास आहे त्याची गती ही कशी आहे? महिलांबाबतीमध्ये आपण काय होतं की एखादा अपघात झाल्यानंतर आपण खूप मोठ्याने बोलतो त्याच्याबद्दल, हे इकडं बलात्कार झाला, हे अल्पवयीनवर अमुक झाला. त्याची कारणं नेमकी काय आहेत? या बाबतीमध्ये मालिना ब्रानोव्स्कीनी 1960 साली एक पुस्तक लिहिलं होतं, ज्याचा दिनकर कर्वेंनी अनुवाद केला होता, असंस्कृत समाजातील लैंगिकता. त्यामध्ये शिव्यांचा उगम कसा होतो याच्याविषयी लिहिलेलं आहे. आपण सर्रास कुणाचाही अपमान करण्यासाठी आई आणि बहिणीचा जो उद्धार करतो त्यामागची मानसिकता काय आहे? जोपर्यंत आपल्याला राग आल्यानंतर आपल्या शिव्या जात नाहीत, ती जी आक्रमकता व्यक्त करायची, अपमान करायची पद्धत बदलत नाही, तोपर्यंत आपण सुसंस्कृत होणार नाही. ए बायल्या, बांगड्या भरल्या का, हे आपल्या मनामध्ये एक पुरुषी अहंकार जो पूर्णपणे दडलेला आहे, त्यामध्ये ही सुप्त बीज दडले. म्हणजे अपमान करण्यासाठी मला काय करावं असं वाटतं, हे असंस्कृत समाजात जे होतं तेच आपण, म्हणजे जवळजवळ 5000 वर्षाची परंपरा आपण शिव्यांची देत असतो. हे तिकडं आता होऊ नये यासाठी परत नॉर्दिक कंट्रीजमध्ये दखल घेतली जाते. तिथं असं कधी बोलणार नाही. कोणी बोललं आणि त्याची तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाते. संसदेमध्ये स्त्रियांना ज्या राखीव जागी द्यायच्या ते सगळे पुरुष एकत्र येऊन हे कधीच होऊ देणार नाही आहेत. तर हा जो विकास व्हायला पाहिजे त्या बाबतीमध्ये जे द सेकंड सेक्स नावाचं सिमोन दी बोवांचं पुस्तक आहे, त्यांनी 1950 साली लिहून ठेवलं की जगातल्या सर्व धर्मांनी पुरुष सत्ता गाजवली आणि स्त्रियांना कायम दुय्यम लेखलेलं आहे. आणि हे दुय्यमत्व सिद्ध होण्यासाठी साहित्यातून, कथा, पुराणकथा, विनोद यातून स्त्रियांना दुय्यम लेखलं जातं. या बाबतीतलं आपल्या भारतातलं संशोधन सुधीर कक्कर यांनी केलंय. हे सगळं आपल्याला हळूहळू घालवलं तर त्या मोकळ्या वातावरणामध्ये मुली मोकळेपणानं राहू शकतील. नाही तर आपल्याकडे बालविवाह मोठ्या प्रमाणात, कारण ती धोंड वाटते, तिच्यावर काहीतरी होईल का, हे वातावरण इतकं पोषक आहे क्रौर्यासाठी. त्यामध्ये आता भर पडलेली सामाजिक माध्यमांची, आणि मोकळं असल्यानंतर त्या मोबाईलवर जे अश्लील काही दाखवलं जातं ते पाहिलं जातं. या बाबतीत कधीतरी आपल्याला असा विचार करायला पाहिजे की अरे पोरांनो, ते पाहून तुमच्यावर जे परिणाम होत आहेत ते चुकीचे आहेत, ते शास्त्रीय नाही आहेत. समाधान असं मिळत नसतं, ओरबाडून काहीही मिळत नसतं. हे किंवा एरिक फ्रॉमनी हुकुमशाही वृत्तीतनं कोणत्या पद्धतीची भावना निर्माण होते आणि कसं वागलं जातं, परपीडा देण्यातनं कसा आनंद मिळतो, हे जे सगळं सांगितलं, या सगळ्याचा आपण जर विचार करायला लागलो तर आपण महिलांची अवस्था काय केलेली आहे, आपण महिलांना किती खाजगी क्षेत्रामध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांना पद जर मोठं मिळालं तर कसं वागवतो. कित्येक ठिकाणच्या उच्च पदस्थ महिला सांगतात की आम्हाला महिला म्हणून अतिशय वाईट वागणूक मिळते. हे जर समानतेचं वातावरण आपल्याला आणायचं असेल तर परत ते बालपणापासून आपल्याला संस्कार करायला लागतील. ते महिलांनी, आयांनी सांगणं आवश्यक आहे. एक साधी गोष्ट आहे, आपण जर व्यसनाधीनता बघितली तर जपानमध्ये हा प्रयोग केला गेला होता की मुलं बापांना सांगायचे की बाबा आमच्यासाठी तुम्ही ते व्यसन सोडा आणि त्याचा परिणाम खूप होतो असं त्यांच्या लक्षात आलं जपानला. तसंच जोपर्यंत आया सांगणार नाहीत, बायका सांगणार नाहीत की तू हे जे करतो ते चूक आहे, हे नवऱ्याला आणि मुलाला, तोपर्यंत हे घरातनंच बंद होणार नाही. हे घरातनं बंद जर झालं तर समाजात बंद होणार आहे. त्यामुळे स्त्रियांचा आदर करणं हे घरातून सुरू होणं आवश्यक आहे.
हा दुसरा एक विषय आहे की आपण बघा भारतीय तत्वज्ञानामध्ये आमच्याकडचं अध्यात्म जे आहे ते अत्युच्च आहे असं म्हणतो, पण नेमकं अध्यात्म काय आहे आपलं? खूप खोलवर जाणारा आणि खूप महत्त्वाचा, खूपच छान प्रश्न आहे हा. तर अध्यात्म इतका हा बदनाम झालेला शब्द आहे एका अर्थानं, म्हणजे अतिवापरानं गुळगुळीत झालेला आहे. तर इंग्रजीमध्ये त्याला भौतिक आणि भौतिकतेच्या पलीकडे म्हणजे मेटाफिजिक्स असं म्हटलं जातं. शारीर आणि शरीरापलीकडचं, इंद्रियांच्या पलीकडचं जे आपल्याला ज्ञान होतं किंवा भावना निर्माण होतात त्याला आपण अध्यात्म म्हणूयात. मग भारतीय अध्यात्म म्हणजे काय? आणि ते आपण म्हणूया की संतांनी, खरं तर ते खूप मोठे कवी होते, म्हणजे तुकाराम, ज्ञानेश्वर आणि नामदेव हे खूप मोठे कवी, बहिणाबाई यांनी अतिशय कमी शब्दामध्ये आपल्याला कसं जगावं हे शिकवलेलं आहे. आणि त्यामध्ये परत तुम्ही भौतिकतेत रमू नका. आपल्या पंचेंद्रियांना जे आकलन होतं ती माया आहे, त्या पलीकडचं जे आहे ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. त्या ज्ञानापर्यंत जा. परत मला निर्गुणी भजनं जे भावतात ते यामुळे की त्या निर्गुणी भजनामध्ये ईश्वराचं थेट वर्णन नाही आहे. तिथं फक्त ज्ञान आणि ज्ञान देणारा गुरु. आणि खरं ज्ञान कोणतं? तर हे ज्ञान पंचेंद्रिया पलीकडचं आणि जे मला माझ्यापासून माझ्या सगळ्या मोहातनं मुक्त करतं ते खरं ज्ञान आहे, असं ते निर्गुणी भजनं सांगत असतात. आणि तिकडं जाण्याची जी वाट आहे ती आपल्याला सर्व प्रकारच्या, आपण षड्रिपू म्हणा किंवा स्वार्थ म्हणा, याच्या पलीकडे जा. त्यामुळे आपण हे पाहिलं पाहिजे की कधीही संतांनी सांगितले नाही तुम्ही देवळात जा. ऋग्वेदामध्ये ईश्वराचं वर्णन नाही आहे अजिबात. नाही तर आता सध्या फक्त मला माझ्या काहीतरी स्वार्थ प्राप्तीसाठी मी ईश्वराची, ते अध्यात्म नाही. हे बाह्य रूप आहे, त्याचं प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात होतंय. मला माझ्या गरजा कमीत कमी कशा करता येतील, मला सर्वांचा आदर कसा करता येईल, माझ्या मनामध्ये करुणा सर्वांच्या विषयी कशी. आणि आता मला वरचेवर जितकं मी वाचत जातोय, आता मी सध्या वनस्पती जीवनाविषयी वाचत होतो. नवीन संशोधन असं सांगतंय की वनस्पती आपल्याला किती देतात. खरं तर वनस्पती आधी मग प्राणी आहेत. तर त्या वनस्पतींनी जो त्यांचा जो उच्छ्वास आहे तो आपला श्वास आहे, आपला उच्छ्वास हा त्यांचा श्वास आहे, असं आपलं निसर्गातलं नातं आहे. म्हणजे आपण निसर्गाशी या पद्धतीने जोडलेलो आहोत. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी, इतका तो खोलवर अर्थ आहे. आपण तो समजून घेत नाही, आपण फार वरवर पाहता त्याबद्दल बोलत असतो. पण संतांनी हे सगळं उगीच लिहिलेलं नाही आहे. त्यांना खूप खोलवर त्या सगळ्या गोष्टी कळल्या होत्या आणि त्यामुळे ते सर्व भेदाच्या पलीकडे जात होते. सर्व जीवांमध्ये ते ईश्वर पाहत होते. आणि त्यामुळे जी समग्रता आहे, जी अद्वैतता आहे, त्या तत्वज्ञानाकडे आता जग येत आहे. जे अगदी थोडक्यात सांगायचं तर विज्ञान आणि तत्वज्ञान ह्या गोष्टी एकत्र जातात असं म्हणणारे खूप सवंग बोलतात. पण त्यातला भाग असा आहे की न्यूटननं जे सृष्टीचं आकलन केलं, म्हणजे तत्वज्ञानी काय सृष्टीचं आकलन केलेलं आहे, निसर्गाचं आकलन केलेलं आहे. मग ते पातंजली असतील किंवा ज्ञानेश्वर रामदास, तर सृष्टीविषयीचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आकलन त्यांनी करून आपल्याला एक ज्ञानाचं लोणी आपल्या हातात, नवनीत आपल्या हातात ठेवलेलं आहे. तर न्यूटननी या जगाकडे यांत्रिकदृष्ट्या पाहिलं असं म्हटलं जातं. आणि तेव्हा निसर्ग आणि माणसामध्ये एक प्रकारची द्वैतता निर्माण झाली, जी तत्वज्ञानामध्ये फ्रान्सिस बेकननं निर्माण केली. आणि आईन्स्टाईननी सापेक्षतावादाचा सिद्धांत सांगून जड आणि चेतन याच्यामध्ये साम्य कसं आहे आणि एक कसं आहे हे सांगायचा प्रयत्न केला, ज्याकडे विज्ञान आता यायला लागलं. अगदी रसायनशास्त्र येते, जीवशास्त्र येते आणि भौतिकशास्त्र सुद्धा येते. हे संतांनी सांगितलं. याविषयी आपल्याला असं म्हणता येतं की विज्ञान ज्या प्रयोगांती जातं ना, जिथं जाऊन बसतं तिथं कदाचित अंतःप्रज्ञेनं कवी आणि कलावंत आधीच जाऊन बसलेले असतात. असा तो एकत्र धागा आहे. आपल्या अध्यात्माकडे जर असं पद्धतीने आपण पाहायला लागलो तर आपल्याला जग समजून घ्यायला, मी समजून घ्यायला, समाज समजून घ्यायला मदत होते. आणि
आपल्याला ज्ञानाची अनेक दारं खुली होतात आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण खोट्या अभिमानातनं मुक्त होतो आणि मी कोणीतरी आहे हे कधीही आपल्या डोक्यात येऊ नये यासाठी हे सगळं आवश्यक आहे. तुकाराम महाराज मी काही करत नाही असं म्हणतात आणि ते अगदी बरोबर आहे. आपण काहीच करत नसतो, आपण फार नगण्य असतो. या सगळ्या गोष्टीचा एक परिपाक म्हणून आपण आहोत. हे जर आपण मनामध्ये आणलं तर आपल्यामध्ये नम्रता येते आणि आपण सगळ्याकडे खूप निरोगी दृष्टीने बघायला लागतो आणि मला वाटतं तीच अतिशय महत्त्वाची आहे. धन्यवाद अतुल, इतका वेळ या आमच्यासाठी दिला. नाही, मला पण या निमित्तानं काही बोलता आलं आणि मला कल्पना नाही की ते काही त्यामधनं काही हाताला लागतंय का नाही, पण हे तुझ्याशी बोलताना जरा मजा आली. धन्यवाद.